झालं सुरू. जय श्रीराम. चला आता आम्ही इथून सगळी तुम्हाला माहिती देतो. पहिले इथं थांबूया आपण. या इथं जे त्या मॅडम हे बघा. नाही चालत, काय हरकत नाही, काय हरकत नाही, होत राहते. हा हे बघा, आता आपण आलो लोणार क्रेटरच्या नॉर्थ साइडला. ही नॉर्थ आहे, क्रेटर डाव्या साइडला आहे, आपण नॉर्थला आहे. या साइडला अख्खा लोणार क्रेटर आपल्याला अर्धा दिसतो अंडाकृती सारखा. कारण की या साइडनं असा का दिसतो, जेव्हा आपण व्ही पॉइंटला जाऊ तिकडनं लोणार क्रेटर आपल्याला गोल दिसेल, व्ही सारखं दिसेल. या साइडनं अंडाकृती सारखं या कारणामुळे दिसतंय कारण की क्रेटर ही इज नॉर्थ साइड द मीटियर डायरेक्शन्स. या साइडने तो इम्पॅक्ट झाला बघा. जेव्हा या साइडने मीटियर पडला तर या साइडचा जो भाग आहे नॉर्थ साइडचा तो कटला आणि कटत तो जो मीटियर आहे तो जाऊन खाली 285 मीटर बेसॉल्ट खडकला, धडकला. धडकल्यानंतर इतकं टेम्परेचर झालं 15 मेगाटन इम्पॅक्ट, म्हणजे हिरोशिमा नागासाकी मोठा इम्पॅक्ट झाला. आणि हाय ग्रॅव्हिटी फोर्समुळे जेव्हा लावा बाहेर फेकला गेला त्याला म्हणतात इजिप्टा ब्लँकेट. जेव्हा इजिप्टा ब्लँकेट बाहेर फेकला गेला तर त्याच्यामधून दुर्मिळ खनिज बाहेर फेकला गेले. कॉपर सल्फाईड, मॅस्कलिनाइट, ग्लास, सिलिका, टेक्टाइल्स, एरोलाइट, ब्रेक्सिया, ॲगेट, वेगळ्या प्रकारचे दुर्मिळ खनिज जेव्हा बाहेर फेकल्या गेले त्याला इजिप्टा ब्लँकेट म्हणतात. आणि ही त्याची चादर पसरलेली आहे. जेव्हा 2004 ते 5 मध्ये अमेरिकन नासाची टीम आली इथं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी. जेव्हा नासाची टीम आल्यानंतर त्यानं लोणार सरोवरचे वय काढण्यासाठी त्यानं दगडामध्ये ड्रिल करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सॅम्पल कलेक्शन केले आणि त्याच्यावर त्याने केली कार्बन डेटिंग. जेव्हा कार्बन डेटिंग रेडिओद्वारे त्याने सांगितलं की लोणार क्रेटर 5,75,000 years ago व्हेरी बिग इम्पॅक्ट मीटिओराइट. खालच्या ग्रॅव्हिटी फोर्समुळे आणि वरच्या गुरुत्वाकर्षण तत्वाद्वारे जेव्हा मीटर आपल्या जमिनीकडे खेचल्या जातात, वरच्या वेळी काही जळून जातात, त्याला आपण अक्षणी म्हणतो. की जेव्हा ग्रॅव्हिटी फोर्सने डायरेक्ट आपल्या बेसॉल्ट खडकावर आदळतात त्याला म्हणतो आपण हेफर व्हेलोसिटी. म्हणजे द ओनली हेफर व्हेलोसिटी नॅचरल इम्पॅक्ट क्रिएटर इन बेसॉल्टिक रॉक इन द वर्ल्ड. द जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1975 मध्ये इथं पहिले GSI कॉन्फरन्स झालं बघा, GSI. त्याच्यानंतर जेव्हा बेसॉल्ट खडकावरती मीटिओराइट इतका वेगानं आदळल्यानंतर हा इतका मोठा क्रेटर तयार झाला की त्याचं सर्कम्फरन्स आहे 7 किलोमीटर, डायमीटर आहे 1.8, याची खोली आहे 700 फूट आणि पाण्याची डीप सेंटरमध्ये 80 ते 85 फूट. द बॉटम टू लेवल सेंटरमध्ये 2025 मध्ये पाण्याची हायस्ट लेवल आहे. याच्यावरती आजपर्यंत पाणी आलेलं नाहीये. ही हायस्ट लेवल आहे 2025 ची. आणि एकदा पाणी संपूर्ण सुकलं होतं 1972, 72चा दुष्काळ. जेव्हा पूर्ण पाणी सुकल्यानंतर या पाण्यापासून खार तयार झाला, पापड खार. लोकांना 2 किलो 3 किलो पापड खार काढून इथल्या स्थानिक लोकांना 8 आणे आणि 4 आणे किलोनं ते विक्री केलं बघा. पण आज इतकं पाणी भरलेलं आहे की पापड खार याच्यामध्ये आता निघत नाही. आता सध्या या पाण्याचं pH व्हॅल्यू आहे 10.7, म्हणजे हाय अल्कलाइन. अल्कलाइन म्हणजे बेसिक, की या पाण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जीव, जलचर जीवाणू जिवंत राहू शकत नाही. या पाण्यामध्ये 3 प्रकारच्या बॅक्टेरिया आहे. एक मिथेन गॅस खाणाऱ्या सायनोबॅक्टेरिया, पॉलिथिन विरघळणाऱ्या मॅग्नेटिक बॅक्टेरिया आणि 2000 मध्ये पाणी गुलाबी झालं बघा. तर त्या बॅक्टेरियाच्या कारणामुळे, कारण की बॅक्टेरियाच्या पोटामध्ये द्रव पाण्यामध्ये मिक्स होतो, तो असतो बीटा कॅरोटीन्स. जेव्हा बीटा कॅरोटीन गाजरामधून पण जेव्हा तो पाण्यामध्ये मिक्स होतो तर त्यांचा कलर हा गुलाबी होत चालते आणि पाण्याचा वास 2 किलोमीटर पर्यंत पसरला जातो. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड कुजलेल्या अंड्यासारखा वास इथपर्यंत पण होत होता. नंतर मग 16-17 तारखेला छान पाऊस झाला. पाऊस पडल्यानंतर तो त्याची घनता जास्त असते, त्याची डेन्सिटी जास्त असते. जेव्हा तो इथल्या बेसॉल्ट दगडावर तो आदळतो, आदळल्यानंतर हायड्रोजन तयार होते. हायड्रोजन तयार झाल्यानंतर खाली पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होते आणि मग पाणी ते न्यूट्रिलेशन होत चालते, न्यूट्रिलेशन चालते. तर 15 दिवसामध्ये संपूर्ण पाणी न्यूट्रिलेशन झालं बघा. फक्त त्याचा तोच पिरियड होता गुलाबीचा 10 ते 12 दिवस. तेव्हा पुण्याचे आणि नागपूरचे नेहरूवाले येऊन याच्यावर खूप संशोधन केलं. आता या पाण्यामध्ये ब्ल्यूग्रीन नावाची शेवाळ आहे की ती इतकी इम्पॉर्टंट शेवाळ आहे की ती शेवाळ खाण्यासाठी सायबेरियन इथं पक्षी येतात. डिसेंबरमध्ये 5000 मायग्रेटिक बर्ड, गोल्डन डक्स, रुडिशल डक, ब्राह्मणी डक, गोल्डन सावलर्स, वेगळ्या प्रकारचे कलरफुल पक्षी येतात. कारण इथल्या शेवाळामध्ये 85% हाय प्रोटीन आहे. स्पिरुलिना नावाचे घटक आहे बघा. तो गोळ्या पण असतो, पावडर पण असते आणि काड्या पण असतो स्पिरुलिनाचे. ते स्पिरुलिना खाण्यासाठी पक्ष्यांना
अन्न शोधण्यासाठी 5,000 किलोमीटर क्लायमेट नुसार भ्रमण करावा लागतो आणि डिसेंबर मध्ये त्यांचं इथं आगमन होतो. आगमन झाल्यानंतर 3 महिने ते शेवाळ खाऊन त्याला खूप हाय प्रोटीन्स मिळते आणि परतीचा प्रवास जेव्हा मार्च मध्ये 45 टेम्परेचर होतो त्यांचा परतीचा प्रवास भरतपूर बर्ड सेंच्युरी, तिकडनं ओडिसा चिल्का क्रेटर, अशा दुनियामध्ये अन्न शोधण्यासाठी 5,000 किलोमीटर पक्षी हे भ्रमण करतात. बघा, त्याचं पण अँटिनामध्ये एक सेन्सर असतो. आपल्याला अन्न शोधण्यासाठी आपल्याला कितीतरी लांब आपल्याला जावं लागते. आता बघा, शिवडीमध्ये, मुंबईमध्ये त्याच पिरियडला, त्याच टायमिंगला फ्लॅमिंगो हजारोच्या संख्येने येतात. बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये की फ्लॅमिंगो ह्याच टायमाला शिवडीमध्ये काय येतात. त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं सायंटिफिक रिझन आहे की त्या खाडीमध्ये अति घाण एक बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरिया खाल्ल्यानंतर त्याला एक खूप मोठा घटक मिळतो आणि जेव्हा ते उडतात तर त्याच्या पंखामधून अग्नी निघतो, म्हणून त्याला अग्नी पंख म्हणतात. तिसरं त्याचं नाव आहे रोहित पक्षी आणि पहिलं फ्लॅमिंगो आहे. त्याच टायमाला ते अति घाण बॅक्टेरिया खाण्यासाठी त्या खाडीमध्ये येतात बघा, शिवडीमध्ये. त्याचं एक पेड कारण आणि त्या बऱ्याचशा गोष्टी तिथं आहे बघा. आता जे लोणार क्रेटर आहे तर खाली 2010 मध्ये याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी घोषित केलेलं आहे. याच्यामध्ये 11 लेपर्ड आहे, तडस आहे, लांडगे आहे, कोल्हे आहे, निलगाई आहे, रानडुकरा, इकोसिस्टम प्रोटोकॉल हीच घोषित याला केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर याला 2020 मध्ये याला रामसर साईट नावाचं एक घोषित दिलेलं आहे बघा. याला पॉइंटचं नाव दिलेलं आहे रामसर साईट म्हणून. आणि दुसरं असं आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी नासा लोकांना 2004-5 मध्ये कार्बन डेटिंग द्वारे केलं, पण आपल्या शास्त्रानं जे 4,500 वर्ष अगोदर जे केलं ना ते अद्भुत होतं बघा. ते सायंटिस्ट आणि नासानं पण केलं. जेव्हा शास्त्रामध्ये बघून लोणारचा उल्लेख ऋग्वेद मध्ये आहे. ऋग्वेद मध्ये असा उल्लेख आहे की लोणार तारातीर्थ, त्याच्यामध्ये नाव आहे तारातीर्थ. तारातीर्थ म्हणजे की तारण पडून झालेलं लोणार सरोवर, म्हणून याला लोणार सरोवर म्हणण्यापेक्षा याचं खरं नाव जर तारातीर्थ असलं असतं ना तर ही हिंदू धर्माची पवित्र ठिकाण मानलं गेलं असतं बघा. आणि आज बी आपण तो मानतो, कारण की तारातीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र स्वरूप प्लेस. सायंटिफिक रिझन पेक्षा याला तीर्थक्षेत्र स्वरूप प्लेस या दृष्टिकोन जर आपण बघितलं ना तर आपल्याला अजून आपल्याला उत्साह येऊ शकतो. याचा दुसरा उल्लेख आहे वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये आहे पंचप्त सरोवर. तिसरं याचा पद्म पुराणामध्ये उल्लेख आहे, स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे, गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे, विष्णू पुराणामध्ये उल्लेख आहे, गांधार खंडमध्ये याचा उल्लेख आहे. सगळ्या वेदशास्त्र पुराणामध्ये या लोणारचा उल्लेख असल्यामुळे राजानं लोणार एक राजवट मध्ये मिळालं, त्याला जागीर मध्ये मिळालं. कारण त्यानं बघितलं की सगळ्या वेदशास्त्र पुराणामध्ये याचा उल्लेख आहे. मग राजा होता, राजा विक्रमादित्य, चालुक्य डायनास्टिक. त्याची राजधानी होती कर्नाटक, बेलूर, हळबीड, बिजापूर, बदामी. मग जेव्हा त्याला राजवट जागीरदारमध्ये लोणार मिळालं तर त्याने इथं देवळं बांधायला सुरुवात केली. देवळं अशा पद्धतीने त्यानं बांधले की कितीही मोठी पुढे चालून जर नैसर्गिक आपत्ती जर आली तर मंदिर खाली खचणार नाही, ढसळणार नाही, काही होणार नाही. म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये काय केलं की त्याचं बेसमेंट 6 फूट खाली टाकलं. प्रत्येक 12-15 खांबमध्ये असं इंटरलॉक टाकलं. अंतराल, सभामंडप, मुखमंडप, स्वर्गमंडप, गर्भगर्भ अशा पद्धतीनं या उत्कृष्ट मंदिराची रचना केली की त्याचं टेक्निकल इश्यू आणि हजारो वर्षापूर्वी त्याचं शास्त्र फक्त इथं बघण्यासाठी मिळतं. कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून जेव्हा एक स्टुडंट तो आर्किटेक्ट बनतो तेव्हा तो मंदिरावर प्रोफेसर त्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी देतात की मंदिराची टेक्नॉलॉजी कशी आहे. जेव्हा तुम्ही बिल्डिंग बनवणार, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी करणार तेव्हा अगोदर तुम्ही हे शिका, कारण की शास्त्र होते म्हणून शास्त्रज्ञ झाले. पहिले शास्त्र शिका, शास्त्राशी काहीच होणार नाहीये. म्हणून युनिव्हर्सिटीचे कुठलाही स्टुडंट आला तर पहिले मंदिरावर तो प्रोजेक्ट बनवतो. प्रोजेक्ट बनवला त्याचा तो डीपी प्लॅन तयार करतो आणि याचा सगळा डीपी प्लॅन सीईओ कडे पण मिळतो बघा. नगरपालिकामध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर सीईओ असतो ना नगरपालिकेमध्ये, याचं सगळं डीपी प्लॅन तिथे ठेवलेलं आहे बघा. प्रत्येक मंदिराचा डीपी प्लॅन आपल्याला आहे, या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराचा टेक्निकल कशा पद्धतीने मंदिर तयार झालं आहे. तर इंटरलॉक सिस्टीम हेमाडपंथीचं मूळ उद्देश मध्ये असा असतो की एखाद्या दगडाची रचना करणे आणि त्याचं बेसमेंट इंटरलॉक सिस्टीम अशा पद्धतीने मंदिर बनवणे, त्याला हेमाडपंथी असं नाव दिलं जातो. हेमाद्रीपंथी त्रिभुवन नावाचा एक आर्किटेक्ट होता, तो मंदिराला असं प्लॅन द्यायचा. राजा विक्रमादित्य चालुक्य डायनास्टिक 11व्या शतकातले आहे बघा. त्याला 1000 वर्ष झाले. नंतर होयसळ आले, त्याच्या मधात वाकाटक आले. अशा ह्या पद्धतीनं ह्या इथल्या मंदिराची रचना झालेली आहे. तर खाली इथून 400 फूट उतरल्यानंतर आपल्याला पहिलं मंदिर लागन भगवान कुमारेश्वर शिव मंदिर 11व्या शतकामधलं. दुसरं 10 मिनिटात मंदिर लागन दैत्यगुरु शुक्राचार्य, हे राक्षसींचे गुरु होते. मग ते इथं का आले, कारण की हजारो वर्षापूर्वीचे इथे भगवान शंकराचे शिव मंदिर आहे. ऋषीमुनी हे शिवभक्त होते, कारण भगवान शिवच्या तपमुळे ते काय करायचे, मृत संजीवनी जिवंत करायचे आणि जिवंत केल्यानंतर त्या विभूतीपासून राक्षसांना बळ करायचं. ती आज आपण ती वेदशाळा पण आपण बघणार आहोत. दैत्यगुरु शुक्राचार्यांची वेदशाळा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं राक्षसांना बळ करण्याचं त्यांचं तो ठिकाण आहे. मग तिकडनं आपण
चालत चालत गेल्यानंतर 2 किलोमीटरवर आपल्याला पहाडाच्या खाली एक दगडामध्ये सुंदर प्रभू श्रीराम मंदिर बनवलेलं आहे बघा. त्या प्रभू श्रीराममध्ये एकटेच प्रभू श्रीराम आहे, सीतामाता आणि लक्ष्मण नाही. पण आपल्या रूपामध्ये जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये बघतो तर आपल्या सावलीमध्ये तिघांचे रूप आपल्याला दिसतात, सीतामाता, लक्ष्मण आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम दिसत आपल्याला. त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर आपल्याला पाण्याच्या काठाजवळ जाऊन तिथं आपल्याला त्या पाण्याचं सगळं एक्सपेरिमेंट करायचं, कारण की 2025 मध्ये इतकं पाणी भरलेलं आहे. तिथे लास्टचं जे मंदिर दिसतं आपल्याला ते महालक्ष्मी, कमळजा माता, पद्मावती, नवरात्रमध्ये तिथं खंडवटीचं मान त्या देवीला अर्पण केला जातो. नंतर भगवान विष्णूला गावाला सोहळं अर्पण केल्या जाते. त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रेणुका माता सारखाच मुकुटा त्या देवीचा आहे आणि स्वयंभू देवीची मूर्ती आहे बघा. तर असे पूर्ण 12 मंदिर 10-10 मिनिटाच्या डिस्टन्सवर जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे की एक माणूस एका दिवसामध्ये पूर्ण राऊंड घेतल्यानंतर त्याचं 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन होतं. अशा पद्धतीने